नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरातून एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात एक सदस्याची घरवापसी होणार आहे. तर हा कोणता सदस्य आहे आणि याची का घरवापसी आणि घराबाहेर जाणार आहे ते आपण जाणून घेऊया. त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन आला चॅनल सबस्क्राईब करा. नवीन चॅनलच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. बिग बॉसच्या घरामध्ये सोमवारी झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये एकूण 5 सदस्य नॉमिनेट झाले होते. त्या 5 सदस्यांमध्ये होते निकी तंबोळी, अरबाज पटेल, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर. तर लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार सगळ्यात बॉटमला म्हणजे ज्याला सगळ्यात कमी वोट भेटले तो आहे अरबाज पटेल. अरबाज पटेल जेव्हा नॉमिनेट झाला आहे तेव्हा तो बॉटमला आहे, परंतु तो घरामध्ये कंटेंट देत असल्यामुळे त्याला घरामध्ये ठेवलेला आहे. तर 4थ्या क्रमांकावर चे वोट घेऊन निकी तंबोळी 4थ्या क्रमांक आहे. निकी तंबोळीला ही वोट कमी आहे, परंतु घरामध्ये ती गोंधळ घालून बिग बॉसला TRP आणि कंटेंट देत असल्यामुळे बिग बॉस त्याला सेव्ह करता. तर 3रा क्रमांक आहे वर्षा उसगावकर मॅडम. वर्षा उसगावकर मॅडम यांचा घरामध्ये गेम दिसत नसला तरी त्यांची चाहता वर्ग भरपूर मोठा असल्यामुळे त्यांना 3रा क्रमांक स्थान भेटलेले आहे. 2ऱ्या क्रमांकाचे वोट घेऊन 2रा क्रमांक आहे जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकर हिने तिचा गेम सुधारल्यामुळे तिला महाराष्ट्रातून भरभरून वोटिंग होत आहे. वर्षाताई आणि जान्हवी किल्लेकरच्या वोटिंगमध्ये फारसा डिफरन्स नसल्यामुळे, परंतु जान्हवीच्या गेममुळे तिला 2ऱ्या क्रमांकाचे वोटिंग भेटलेले आहे. पहिल्या स्थानावर राज्य करतो सूरज चव्हाण. सूरज चव्हाण याचा गेम घरामध्ये दिसत नसला तरी त्याला महाराष्ट्रातून भरभरून वोट भेटत आहे. बिग बॉसला सूरजमुळे भरपूर TRP भेटत आहे. वोटिंग ट्रेंडमध्ये निकी आणि अरबाज बॉटमला असून सुद्धा ते या आठवड्यामध्ये घराबाहेर जाणार आहे, कारण ते घरामध्ये गोंधळ घालून सदस्यांना त्रास देऊन ते TRP देत आहेत. त्याच्यामुळे बिग बॉस यांना लास्टपर्यंत काढणार नाही. दुसरं म्हणजे जान्हवी किल्लेकरचा गेम सुधारल्यामुळे तीही या आठवड्यामध्ये घराबाहेर जात नाही. तर या आठवड्यामध्ये घराबाहेर वर्षाताई जाणार आहे, कारण त्यांचा गेम आपल्याला दिसत नाही, ते शांत असतात. त्यामुळे वर्षाताई या आठवड्यात घराबाहेर जाईल. तर तुम्हाला काय वाटतं, या आठवड्यात कोण घराबाहेर जाईल आणि वर्षाताईचा खरंच गेम दिसत नाही का, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.